स्वराज्याची राजधानी असलेला रायगड हा अभेद्य किल्ला स्वराज्याचा कारभार इथूनच चालायचा। महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे सूत्र पेशव्यांच्या हाती गेले आणि मराठ्यांनी स्वराज्याच्या सीमा अटकेपार नेल्या। त्यानंतर मध्यंतरी काही कारणांमुळे मराठा साम्राज्य लयाला गेले। इंग्रजांच्या वाढत्या अतिक्रमणामुळे स्वराज्यावर इंग्रजांनी युनियन जॅक फडकवला होता। दुसरा बाजीराव पेशवाकडे तेव्हा स्वराज्याची सूत्रे होती। 1885 पासून इंग्रजांचं वर्चस्व वाढू लागलं होतं। त्यानंतर इंग्रजांनी हळूहळू आपले पाय पसरायला सुरुवात केली आणि स्वराज्यातील गड किल्ल्यांकडे लक्ष वेधले। स्वराज्यातील किल्ले म्हणजेच बघतात शत्रूला घाम फोडणारे सह्याद्रीतील कडे आणि स्वराज्याच्या अस्मिता। किल्ले काबीज करणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हतीच मुळात, पण इंग्रजांनी आपले पाय एवढे पसरवले होते की बरेच किल्ले इंग्रजांना काहीच न करता मिळाले होते। रायगड जिंकण्यासाठी आलेल्या इंग्रजांना ही गोष्ट अशक्य वाटतच होती, पण गनिमी कावा करून निर्माण केलेल्या स्वराज्याच्या राजधानीला एकाने फितुरी केली आणि रायगड इंग्रजांच्या ताब्यात गेला होता। तो फितूर म्हणजे पोटल्याचा डोंगर। त्या रायगडावर झालेल्या हल्ल्याचा खुणा आजही स्वराज्याची आणि शिवरायांची पराक्रमाची आठवण करून देतात। सन 1818 3 वर्षे अगोदरपासून रायगडाचा अंत जवळ आल्याचं स्पष्ट जाणवत होतं। मराठ्यांच्या शेवटच्या पेशव्यावर सुद्धा इंग्रजांनी ताबा मिळवला होता। इंग्रजांचा एक अधिकारी कर्नल प्रॉर्थर याने 1818 मध्ये कोकणातील किल्ले घेण्याचा निर्धार केला होता। त्यावेळी रायगडावर 1000 सैन्यांची शिबंदी होती, त्यामध्ये अरबी सैन्यांचा भरणा असल्याचा उल्लेख आढळतो। इंग्रजांची एक फौज रायगड घेण्यासाठी महाडकडे निघाली। त्या फलटणीवर मेजर हॉल होता। तो 24 एप्रिल 1818 मध्ये रायगडाच्या पायथ्याला असलेल्या पाचाडजवळ पोहोचला। तेव्हा पाचाडला 300 मराठा सैनिक होते। हॉलने त्या सैन्यावर हल्ला केला। त्या हल्ल्यात 20 मराठा सैनिक धारातीर्थ पडले आणि हॉलने पाचाडवर कब्जा केला। त्याच दिवशी प्रॉर्थरचे सैन्य महाडला येऊन पोहोचले आणि त्याने महाडवर ताबा मिळवला। त्यानंतर दोन्ही सैन्य एकत्र आले आणि त्यांनी रायगडाला वेढा घातला, पण रायगडाला जिंकण्यासाठी हॉलकडे पुरेशी फौज नसल्याचे त्याला वाटू लागले आणि इंग्रजांनी अजून एक फौज त्याच्या मदतीसाठी पाठवून दिली। ती फौज 4 मेला रायगडाच्या पायथ्याला येऊन पोहोचली, पण तोपर्यंत हॉलने खूप लढ्यासमोरच्या मोर्चापर्यंत हल्ला चढवला होता आणि मराठ्यांचे काही मोर्चे उद्ध्वस्त केले होते। इंग्रजांच्या सैन्याने रायगडाच्या रक्षणार्थीर्थ प्रतापगडाहून येणारी मदत थोपवून धरली, पण रायगड सहजासहजी जिंकणं इंग्रजांना अवघड वाटू लागलं। त्याला काय करावं समजत नव्हतं। तेवढ्यात त्याचं लक्ष रायगडाच्या समोरच असलेल्या पोटल्याच्या डोंगरावर गेलं आणि बघता बघता डोंगरावर तोफा चढू लागल्या। पोटल्याचा डोंगरही तसा अवघड, पण त्या जागीही इंग्रजांनी तोफा चढवल्या। अभेद्य रायगडावर कब्जा करण्यासाठी पोटल्याच्या डोंगराने फितुरीच केली होती जणू। त्यावेळी रायगडावर बाजीरावाच्या पत्नी वाराणसीबाई होत्या। इंग्रजांनी पोटल्याच्या डोंगरावर तोफा चढवल्यावर वाराणसीबाईंना रायगड सोडण्याचा इशारा दिला, पण त्यांनी रायगड सोडण्याचा साफ नकार दिला। पोटल्याच्या डोंगरावरून रायगडावर हल्ला करणं इंग्रजांना सोपं झालं होतं। त्यातून वाराणसीबाईंनी गड सोडण्यास नकार दिला आणि रायगडावर इंग्रजांच्या तोफांचा मारा सुरू झाला होता। बघता बघता रायगडाचा एक बुरुज निखळला जाऊ लागला। मराठ्यांकडून प्रतिकार सुरूच होता, पण इंग्रजांच्या तोफेपुढे मराठ्यांची युद्धसामग्री तग धरू शकली नाही आणि रायगड धुपत राहिला। स्वराज्याच्या लेखाजोखा असलेला दफ्तरखाना जळून खाक झाला होता। 4 मे 1818 सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास इंग्रजांच्या तोफीतून एक गोळा सुटला आणि वाराणसीबाईंच्या वाड्याने पेट घेतला। मराठ्यांच्या आणि स्वराज्याच्या पाऊलखुणा हळूहळू मराठ्यांच्याच डोळ्यासमोर धगधगत जळत होत्या। स्वराज्याच्या लेखाजोखा असलेला दफ्तरखाना जळून खाक झाला होता। मराठ्यांना शरणागती पत्करण्याशिवाय पर्याय नव्हता। मराठ्यांनी वाटाघाटी सुरू केली, तरीही इंग्रजांनी रायगडावरील मारा कमी केला नाही। 3 दिवसाच्या वाटाघाटीनंतर तोफेंचा मारा थांबवला गेला। तोपर्यंत रायगडाच्या आणि स्वराज्याचे अवशेष उद्ध्वस्त झाले होते। गडावरील एक घर आणि धान्याचे कोठार तेवढे शिल्लक राहिले, बाकी सगळा गड दुपत जळत होता। फक्त भग्न इमारतीचे अवशेष रायगडावर शिल्लक राहिले होते। 10 मे 1818 कर्नल प्रॉर्थर रायगडावर आला। त्याच्या समोरच मराठा साम्राज्याचे शिलेदार आणि रायगडाशी इमान राखलेल्या मावळ्यांना खाली माना घालून गड सोडावा लागला। त्यानंतर रायगड इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि दुसऱ्या बाजीरावांच्या पत्नी वाराणसीबाई तहाच्या अटीनुसार पुण्याला रवाना झाल्या। पण स्वराज्याचे वैभव आपल्या हातातून इंग्रजांनी हिसकावून घेतलं होतं।